वेळ संपलेली आहे, टाळ्या वाजवण्याची वेळ संपलेली आहे. 20 वर्ष 25 वर्ष हेच चाललेलं आहे. या धर्मांतर शक्ती सगळा त्यांचा उन्माद आपल्याला दिसतोय आणि आज आपल्या या मित्राची हत्या झालेली आहे, खून झालेली आहे. माझा तुम्हाला साधा सरळ प्रश्न आहे, तुम्ही काय करणार? मी काय करणार मी आधी सांगतो. मी ज्या माध्यमात आहे, आनंदी जसं म्हणतो तो सायकॅट्रीच्या माध्यमात आहे, तो तिथे काय करणार? मी ज्या माध्यमात आहे त्या माध्यमात हे काम मी करतोय, ते काम मी अधिक वेगाने करणार. मग ते सनातन संस्था असो किंवा असा कसा हा राम, हे जी कथा आपल्याकडे चालली गेली 4-5 दिवस, हे असो. लैंगिक अत्याचार केलेल्या एका बुवाला या देशात अटक होत नाही, हे भयंकर आहे. मग कायदे तुम्ही आता मोडीतच काढा. आजही तो म्हणतो मी आजारी, त्याच्या सोयीप्रमाणे अटक होणार आहे का? असं कुठे ते होतं का मला माहित नाही, जगात होतं का मला माहित नाही. संजय गंगोत्तर अमेरिकेमध्ये, अमेरिकेत असं होतं का मला सांगा. ज्या अमेरिकेचा आदर्श आहे त्या तथाकथित मध्यमवर्गीयांनी ठेवलेलं तिथे सुद्धा कायद्याचं राहतं. पण मला हेच तुम्हाला विचारायचं आहे की आपण काय करणार आहोत, तुम्ही स्वतःची ठरवा. मी काय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा प्रवक्ता नाही, पण मी परिवर्तनवादी चळवळीतला एक स्वतःला घटक मानतो. मी जे पुण्याला मुलांना सांगितलं तेच तुम्हाला सांगतो. तुमच्या मागे नाही, तुमच्या पुढे नाही, तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार, लढणार. कसा लढणार हे तुम्हाला सांगतो. माझ्या माध्यमातून मी लढणार. मी तुम्हाला सांगतो, ज्या माध्यमात मी आज काम करतो त्या माध्यमाचा मालक मी नाही, मी संपादक आहे. आजपर्यंत मला 100% स्वातंत्र्य मिळालेलं आहे. उद्या काळ कसा बदलतोय, स्वातंत्र्य राहील की मला माहित नाही. पण माध्यमात असतो तर माध्यमात, नाहीतर स्टेशनवर मेगाफोन घेऊन बोंबलणार. हे चाललेलं आहे. माझी अशी इच्छा आहे तुम्ही सगळ्यांनी हे करायला बाहेर पडावं. आणि कसं पडता येईल? दाभोळकरांनी आमच्याकडून दिवस घेतले होते. त्याने मला आमचं जे बोलणं झालं होतं की निश्चित वर्षातून किती दिवस देतील. म्हटलं तुम्हाला किती पाहिजे? मला म्हणाले मला 12 दिवस पाहिजे वर्षातून, 12 शनिवार पाहिजे. 2014ला त्यांना 12 शनिवार मी देऊन टाकले होते. 12 ठिकाणी तुझ्या 12 सभा ठेवतो, तिथे आमचे कार्यकर्ते येतील, त्यांना उत्साह मिळेल, लोकांना काय ते कळेल. दाभोळकरांनी मला बऱ्याच ठिकाणी नेलं, बऱ्याच परिषदांना दिलं. आणि तुम्हाला सांगतो त्यांच्या या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत आणि आमच्या परिवर्तनाच्या चळवळीत काय फरक होता? फरक हा होता, तरुण तिथे होता, प्रेरणा तिथे होती, उत्साह तिथे होता, लढण्याची ताकद तिथे होती. म्हणून मी त्यांच्या व्यासपीठावर सातत्याने द्यायचो. मला हक्काने फोन करायचे, इकडं तू लातूरला आलं पाहिजे, इकडं तू नागपूरला आलं पाहिजे, तिकडे आलं पाहिजे, तिकडे आलं पाहिजे. मला सोमवार ते शुक्रवार बाहेर जाता येत नाही, तुम्हाला माहिती आहे, कारण रोज माझा कार्यक्रम असतो. शनिवार मी त्यांना म्हटलं मी शनिवारी बाहेर जाईल, शनिवारी येईन तुमच्याबरोबर, शनिवारी हे करेन. दाभोळकरांची इच्छा होती की समाजामध्ये जे जे कोणी आहेत, जे व्यवस्थित प्रस्थापित झालेले आहेत, नामवंत आहेत, त्यांनी त्यांच्या चळवळीत यावं आणि बोलावं. आणि तुमच्या सगळ्यांना विनंती आहे की अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीसाठी तुम्ही आपले काही तास, काही दिवस, काही महिने वर्षातले द्या. आणि यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन होण्याची गरज आहे असं काही नाही. आपल्या जवळची शाळा निवडा, त्या शाळेमध्ये जाऊन तुम्हाला दाभोळकरांची सगळी पुस्तकं मिळतील कुठेही कुठच्याही दुकानात, ती वाचा. आपल्या स्वतःचं एक मॉड्यूल तयार करा आणि एकेका वर्गात जाऊन शाळेतल्या मुलांशी बोला. माझा 25-30च्या वरच्या लोकांशी बोलण्यावर विश्वासच नाही. कॅच देम यंग, वी विल कॅच देम यंग. आपण शाळेमध्ये जाऊया, आपण कॉलेजमध्ये जाऊया. जी मुलं चुकीच्या विचारामध्ये वाढतायत, ज्या मुलांना चुकीची दिशा दिली जाते धर्मांध शक्तीकडून, जातीय शक्तीकडून, त्यांना आपण आपल्या बरोबर घेऊया आणि त्यांना वैर नसलेला, विषमता नसलेला समाज काय असतो ते सांगूया. आपल्या चाळीमध्ये आपण बोलूया. आपण जिथे राहतो तिथे आपण बोलत नाही, आपल्या बिल्डिंग मध्ये आपण बोलूया, आपल्या कॉलनीमध्ये आपण बोलूया. कारण मी तुम्हाला हे सांगतो की मध्यम वर्ग जो आहे त्यातले बहुसंख्य लोक कुंपणावर बसलेले असतात. कुंपणावर बसलेल्या लोकांना आपल्या बाजूला उतरवूया, पलीकडे नाही उतरायचं. पलीकडे उतरलं तर 92 आणि 93 ची दंगल होते, लक्षात घ्या. तेव्हा तो जो मध्यम वर्ग आहे, सुशिक्षित मध्यम वर्ग, ह्या बाजूला कसा होईल यासाठी प्रयत्न करतो. जे शिक्षक आहेत, जे प्राध्यापक आहेत, त्यांना सुद्धा या विषयावर खुलेपणाने आपल्या वर्गात बोलता येईल. मला नाही वाटत कोणी प्राचार्य असेल
कोणी कॉलेजचे प्रिन्सिपल असतील, शाळेचे प्राचार्य असतील, याच्यावर बंदी घालू शकते. विज्ञान निष्ठेचा विचार, समतेचा विचार हा भारतीय घटनेत आहे. तो मुलांना सांगण्यात गैर काय? आमच्या चंद्रशेखरने, तुम्हाला आठवत असेल 92 साली चंद्रशेखर नावाचा आमचा एक मित्र आहे छात्रयुवा संघर्ष वाहिनीचा, त्याची मुलगी पार्ले टिळक विद्यालयात जायची. जय श्रीराम असे लिहिलेले पेढे वाटले की पत्रक वाटली त्या शाळेत. या मुलीला सुद्धा दिलं. शाळेमध्ये पार्ले टिळक तुमची प्रतिष्ठानची शाळा, तिथेही पत्रक वाटली 92 साली. मुलगी पत्रक घरी घेऊन आली. हा दुसऱ्या दिवशी शाळेत गेला आणि त्याला जाहीरपणे विरोध केला. शाळा इतक्या निर्लज्जपणे अशा प्रकारची धर्माधारित पत्रक जर वाटू शकतात, तर विज्ञान निष्ठेचा विचार वाटता येत नाही, तो पसरवता येत नाही. साफ विचारायला पाहिजे. मला असं वाटतं की मेधा पाटकर जे म्हणते हमारी गली में हमारा राज, हमारी गाव में हमारा राज, हमारी गली में हमारा राज, ते आपण केलं पाहिजे. जगापुढे जायची गरज नाही. आपल्या गल्लीमध्ये अंधश्रद्धा वाढणार नाही, विषमतेचा विचार वाढणार नाही, वैर भावना वाढणार नाही, यासाठी आपण इंटरव्हीन करूया, हस्तक्षेप करूया. शिवसैनिक तुमच्या अंगावर आले आणि यासाठी दाभोळकर पद्धतीचं राजकारण करावं लागेल. मला त्यांना राजकारणाची अत्यंत चलाख अशी समज होती. शिवसैनिक अंगावर आले तर ते प्रबोधनकारांचा विचार सांगायचे. हे लक्षात घ्या. काल राज ठाकरेंची ठाण्यातच सभा झाली, त्यांनी पूर्णपणे या बिलाला पाठिंबा दिलाय. कारण का त्याच्यात बघा, माझी चांगले माझे आजोबा प्रबोधनकार होते म्हणून पाठिंबा. बिल पटते की नाही ना मुद्दा, ठीक आहे बाबा, तसं तर तसं हळूहळू सुधारा, हळूहळू सुधारा. न वाचणारी लोक सुधारणा जरा वेळ लागतो ना. त्यामुळे आपल्या समाजामध्ये न वाचणाऱ्यांची संख्या खूप आहे. ते म्हणत असतील माझे आजोबा होते, माझे पणजोबा असते, माझी आई होती, माझी बहीण. ठीक आहे बाबा, या तुम्हाला बदलण्याचं काम आम्ही करू. पण हा विचार इतका व्यापक आहे. हा विचार माझं म्हणे आपल्या पातळीवर आपण तरुणांशी जाऊन बोलूया. आणि जे तरुण याच्यामध्ये काम करतायत, दाभोळकरांनी एवढी फळी उभी केली. महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे फुल टाइमर्स आहेत. आज तुम्ही साताऱ्यात जाऊन बघा, साताऱ्यात बैठक चाललेली आहे आणि सर्व फुल टाइमर, अविनाश असेल, अविनाश पाटील असेल, सुशीला मुंडे असतील, माधव बावगे असेल लातूरचा, किती नावं, देशमुख, मोहन देशमुख असेल पुण्याचा, किती नावं घेऊ. अतिशय तल्लख, वंदनाताईंना माहिती, अतिशय तल्लख अशी मुलं आहेत आणि ही लढतील. त्यांना फक्त तू बिनधास्त लढ असं सांगायची गरज आहे. त्यांच्या पाठीवर हात ठेवायची गरज आहे. त्यांना मार पडला तर त्यांच्या बरोबर उभं राहण्याची गरज आहे. आणि कधीतरी त्यांना पैशाची गरज लागली तर आपल्या 25, 30, 40, 50 हजार रुपये, 1 लाख रुपये पगारात किमान एक 10-20% पैसे त्यांना देण्याची सुद्धा गरज. वेगवेगळ्या पातळीवर हे काम होऊ शकते, लक्षात घ्या. प्रत्येक जण गांधीजींनी जे केलं ते आपल्याला करायला पाहिजे. प्रत्येक जण लढाईत सामील होईलच नाही. काही लोक लढाईला पैसे पुरवतील, काही लोक लढाईला रसद पुरवतील, काही लोक स्वतः लढतील, काही लोक लढाईसाठी प्रबोधनाचं काम. अशा वेगवेगळ्या पातळीवर हे काम झालं पाहिजे. आणि यासाठी कोणत्या संघटनेने, माझं तर म्हणजे तुम्ही स्वतःची संघटना काढलीत ना, XYZ असं नाव ठेवलं तरी माझी काय हरकत नाही, पण विचार जगला पाहिजे. कारण हा विचार महाराष्ट्राची परंपरा आहे, हे लक्षात घ्या. अगदी तुम्ही फुले शाहू आंबेडकर, आगरकर असतील, कर्वे असतील, प्रबोधनकार असतील, कोणाचंही नाव घ्या, संत परंपरा बघा. त्या वारकऱ्यांना सुद्धा दिशाभूल करण्याचा किती प्रयत्न झाला. एवढी आमची पुरोगामी. परवा तर मोरे सर म्हणाले, मी हे कधी सांगत नाही, सदानंद मोरे विषयी मी बोलतोय, मी कधी सांगत नाही, आज सांगतो की मी तुकारामांचा वंशज आहे. मी इतक्या पिढ्या या सगळ्या वारकरी परंपरेत काढलेल्या आहेत. आणि तुकारामाने जे सांगितलं तो सुद्धा अंधश्रद्धेवर प्रहारच होता. ज्ञानेश्वर म्हणाले किंवा आणखी सगळे संत म्हणाले, तो सुद्धा या वाईट चालीरीतींवर प्रहारच होता, हे लक्षात घ्या. पण इथे वारकऱ्यात सुद्धा 2 गट निर्माण करण्यात आले. एक म्हणजे सेक्युलर गट, मग तो राष्ट्रवादीच्या अध्यक्षतेखाली उभा राहिला, आणि दुसरा हिंदुत्ववादी गट, तो तिकडे ठाकरेंच्या याच्याखाली उभा राहिला. अरे, सगळ्या महाराष्ट्रातल्या वारीचा आणि वारकऱ्यांचा झेंडा एक होता, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही फूट पाडली, त्याच्यामध्ये सुद्धा 2 गट निर्माण केले. हे होऊ देता. आणि वारकऱ्यांमधल्या अतिशय ज्येष्ठ मंडळींनी मला आता असं सांगितलेलं आहे, हे आम्ही होऊ देणार, आम्ही हस्तक्षेप करू. ही जी माणसं आतमध्ये विष पेरतायत त्यांना बाहेर काढू. कारण तुम्हाला सांगतो या वारीला काय झालं हे पोलिसांना सुद्धा माहिती आहे. त्या कार्यक्रमात सुद्धा बोलतोय. हिंदू जागरण समितीची माणसं या वारीमध्ये घुसली आणि वारकऱ्यांच्या वेशामध्ये घुसली
आणि दाभोळकरांचा गांधी करू असं जाहीर भाषण त्यांनी केली आणि पत्रकं वाटली. पोलीस मंडळ आम्हाला काही सापडत नाही म्हणजे अजबच आहे. गुन्हेगार अंतर्धान पावले असावे, काहीतरी गडबड झाली असावी, मला माहित नाही. बुवा एकदम चमत्कार करू शकतात. आपण त्यांच्या विरुद्ध जादूटोणाविरोधी कायदा वापरू शकतो. पण हे काय आहे, वारीमध्ये घुसून सुद्धा वारीमध्ये विश्वास आहे. ही एवढी मोठी परंपरा आहे, त्याच्यामध्ये अंधश्रद्धा पेटतात, त्याच्यामध्ये अफवा पेटतात. आणि आता तर मला मी सोशल मीडियामध्ये थोडासा ऍक्टिव्ह आहे, ट्विटर आणि फेसबुक. तिथे तर गेले अनेक दिवस मला शिव्याच येत आहे. दाभोळकरांचं जे झालं तेच तुमचं झालं पाहिजे असं उघडपणे लोक लिहित आहेत. आणि या एकाही साईटवर पोलीस कोणतीही कारवाई करू शकत नाही. शिराब बाबूंच्या नावाने लिहित आहेत, श्याम मानवच्या नावाने लिहित आहेत. ज्याच्या नावाने शंख करता येईल त्याचं नाव आठवून हे शंख करता येईल. आठवून म्हणजे मी मुद्दामून आठवून असं म्हणतो, हे तुम्ही लक्षात घ्या. कारण ही जी माणसं आहेत ती एकेकाळी डॉक्टर होती, ती मेडिकल सायन्स विसरली आणि असल्या बंदुगिरीच्या मागे लागलेली आहे. त्यांचं काय करायचंय महाराष्ट्राने ठरवायचंय. ते आज जरी गोव्यात असले तरी असा अधर्म केला तर महाराष्ट्रात यावं लागेल आणि कायदे कानून लागू होतील. सरकारने त्यांना सांगण्याची गरज आहे. सर्वच अशा प्रकारच्या माणसं, मी एका संघटनेविषयी बोलत नाही, मी स्पष्ट करतो. संघटनेचं एक नाव असतं. काय होतं तुम्हाला वल्लभभाई पटेलांची पत्र माहिती आहे? जेव्हा 1948 साली गांधीजींचा खून झाला, नथुरामनी खून केला आणि संघावर बंदी आणण्यात आली, तेव्हा गोळवलकर गुरुजींनी वल्लभभाईला पत्र लिहिलं, संघाचे काहीच नाही. वल्लभभाई स्पष्टपणे त्याच्या कलेक्शन मध्ये आहे पत्र, स्पष्टपणे त्याला दिलं होतं की तुम्ही प्रत्यक्ष खून केला नसेल किंवा नथुराम गोडसे तुमचा मेंबर नसेल, पण विषारी वातावरण निर्माण करण्याचं काम तर तुम्हीच केलं ना. हीच विचारसरणी रंग कोणत्या याच्याशी मला कर्तव्य आहे, किंवा तिला रंग द्यायला मी तयार नाही. या खोलात जाऊन शोध घ्या. नांदेडला बॉम्बस्फोट कोणी केले, गोव्यामध्ये बॉम्बस्फोट कोणी घडवला, गडकरी रंगायतमध्ये नव्या मुंबईत बॉम्बस्फोट कोणी केले, कोणते कोणते बुवा काय काय प्रकार करत फिरतायत, महाराष्ट्रातल्या बुवांना वाचवण्याचं काम कोण कोण राजकारणी करतायत, सगळा शोध घ्या. पोलीस घेणार का शोध? एवढाच माझा प्रश्न आहे. तुम्हाला राजकीय दबाव झुकारूनच हे काम करावं लागेल, कारण महाराष्ट्रातले अनेक राजकारणी या बुवांच्या चपी लागलेले आहेत. कोणता तरी महाराज आहे, कारण सगळं आर्थिक गणित आहे, लक्षात घ्या. राजकारणी त्यांच्याकडे जायचं, त्यांचे पाय पडायचं, त्याबद्दल त्यांना मतं मिळणार, त्यांचे कोण जेवढी साधक असतात अजून असं मतं देणार. तिथे ते काय चपला ठेवायला सुद्धा 1 रुपया घेतात, असे पैसे कमवतात. पादत्राण राखण्यासाठी पैसे घेण्याची पद्धत मी कुठे पाहिलेली नाही, पण एका आश्रमामध्ये पादत्राण ठेवायला सुद्धा 1 रुपया भाडं आहे. कुठे कुठे पैसे कमवतील, पादत्राणापासून सुद्धा पैसे कमवतात. असे यांच्यावर कारवाई होणार आहे का? मी तुम्हाला इतकंच सांगतो, मी खूप वेळ बोललोय, मी आता थांबतो. आपण कुठेतरी हस्तक्षेप केला पाहिजे आणि तुमच्या हस्तक्षेपाची नितांत गरज आहे आजच्या पिढीला, आजच्या समाजाला. आता हे जादूटोणाविरोधी वटहुकूम निघालेले आहे, संघर्ष होईल, बिल पास होईल अशी मला आशा आहे. महाराष्ट्र सरकार निर्लज्जपणाचा अतिरेक करणार नाही, कडेलोट करणार नाही अशी मला आशा आहे. एकदा सुशील कुमार शिंदेना आम्ही भेटायला गेलो होतो, त्याच्या आधी विलासराव, म्हणजे दाभोळकर कमालीची शांत होते. मला कधीतरी त्याच्या शांतपणाच नवल वाटायचं. मीच विलासरावांना विचारलं, तर विलासराव हा कायदा तुम्ही आता मंजूर करताय का दुसरं काय करताय? तर ते हसत हसत आपलं उडवली मान केली आणि हसत हसत म्हणाले दुसरं काय करायचं? म्हटलं करताही नाही, तुम्हाला कायदा मंजूर करा किंवा फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणं तरी बंद करा. मला दाभोळकर म्हणाले फारच हाश त्यांना बोलतो. म्हणलं त्यांना हे चाबूकच लागतं ना, कळत नाही, साधी भाषा कळत नाही. किती या माणसाने परिश्रम केले, किती तडजोडी केल्या, किती समन्वय केला, काय बाकी होतं त्याला तुम्ही फसवलं आणि त्याचा बळी दिला. आणि ते गेल्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही वटहुकूम काढता, हा तुमचा नादानपणा आहे असं माझं म्हणणं. नादानपणा आहे. एका माणसाचा खून झाला आणि खून झाल्यानंतर तुम्हाला वटहुकूम काढायची अक्कल येते. मग गेल्या अधिवेशनामध्ये जेव्हा तिथे पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मारत होते तेव्हा हे काम त्याने केलं. सर्व पक्षांना विचारलं पाहिजे. जे नंतर भाषण करताना कायद्याला पाठिंबा देतात त्यांना सुद्धा विचारलं पाहिजे, तुमचे आमदार तिथे धुडगूस घालत होते तेव्हा त्याने कायदा मंजूर केला.
माझं तर म्हणणं यापैकी एकाही पक्षाची पात्रताच नाहीये लोकशाहीमध्ये काम करण्याची, बौद्धिक क्षमता नाही आणि पात्रता सुद्धा नाही. अशा परिस्थितीत काय होणार? म्हणून मला शेवटी इतकंच सांगायचं आहे, हा कायदा जरी लागू झाला तरी त्याचे दक्षता अधिकारी नेमायचे. हे दक्षता अधिकारी पोलिसातून नेमले जाणार आहेत. हे धड असतील की बघावं लागेल. यासाठी अनेक वकील इथे मला बसले दिसत आहेत, त्यांची मदत घ्यावी लागेल. आपल्या आपल्या भागामध्ये हा कायदा लागू होतो हे आपल्याला सिद्ध करावं लागेल. त्यावर दक्षता समिती नेमून किंवा काय ते काय नेमायचं नेमून नजर ठेवावी लागेल. नाहीतर हा कायदा जसं देवदासींच्या कायद्याचं झालं की त्याचं काही अंमलच होताना दिसत नाही, तसं या कायद्याचं सगळं जे काय आहे ते गुंडाळून ठेवायला सरकार कमी करणार. आणि नको आहे प्रबोधनाची लढाई. याला फक्त हातात मोबाईल आणि तोंडामध्ये कुठच्या तरी गुंडू बाबाचं नाव असं करायचंय ही टेक्नॉलॉजी आहे नाव. याला कॉम्प्युटरवर सुद्धा अल्लाह किंवा श्रीराम म्हणायचंय. हीच टेक्नॉलॉजी याला हवी आहे. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काहीतरी थोडा विचार बदलला तो हवा असतो. इथे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून प्रतिगामी विचार पसरवण्याचं काम होत आहे. मला तुम्हाला शेवटी इतकंच सांगायचं आहे, मी एवढंच म्हणतोय की इथे जिथे 400-500 लोक आज इथे असतील, प्रत्येक जण 10 लोकांशी बोल. 5000 होतील, ती 5000 माणसं आणखी 10 लोकांशी बोलतील. 50,000 होतील, 50,000 माणसं आणखी 10 लोकांशी बोलतील. 5 लाख. अशी साखळी पद्धत चांगल्या कामासाठी वापरली पाहिजे. साखळी पद्धत फक्त पैसे जमा करण्यासाठी आणि कुठल्या इन्व्हेस्टमेंटच्या स्कीम्स करण्यासाठी वापरली जाते. अशा कामासाठी आपण वापरू. आपण जिथे जाऊ तिथे हा विचार आपण मांडू. ज्या पद्धतीने तुम्हाला मांडायचा त्या पद्धतीने मांडा. मी असा आग्रह धरणार नाही दाभोळकरांच्या पद्धतीने मांडा. यासाठी प्रत्येकाची शैली वेगळी असते, प्रत्येकाचं तंत्र वेगळं असतं, प्रत्येकाची समजशक्ती वेगळी असते. त्यामुळे ज्या पद्धतीने तुम्हाला प्रबोधनाचा विचार आहे, जादूटोणा होऊ नये. आता काल नाशिकमध्ये तुम्ही बघितलं, एका प्रतिष्ठित वस्तीतल्या बुवाने एका मुलीला अशा पद्धतीने बसवलं की त्यांनी नाशिक मध्ये एका प्रतिष्ठित आर्किटेक्टशी त्याचं लग्नच लावून दिलं तिचं. आणि का तर मला असं स्वप्न पडलं की पूर्वजन्मी तुम्ही नवरा बायको होतात. म्हणजे मला धक्काच बसला या ऐकून. आणि तो प्रतिष्ठित आर्किटेक्ट सुद्धा करतो. आता लग्न मोडलं आणि त्या मुलीने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार केलेली आहे. पोलीस म्हणतात त्याचा कुठचा कायदा नव्हता. पण दाभोळकरांनी हे प्रकरण हातात घेतलं होतं आणि आर पाटणपर्यंत धाव घेतली आहे. लक्षात आम्ही 2008 साली सोलापूरच्या दर्ग्याचं प्रकरण दाखवलं होतं. दर्ग्यावरून वरून मुलं फेकतात, तुमच्या लक्षात असेल, आणि खाली मूल त्या चादरीत पडलं तिकडे पवित्र होतं. म्हणजे केवळ हिंदू धर्मातल्या वाईट चालीरीती नाही तर इस्लाम असो ख्रिश्चनिटी असो सगळ्या वाईट चालीरीती विरुद्ध या आमच्या नरेंद्र दाभोळकर नावाच्या मित्रांनी आवाज उठवला होता. तुमच्या सगळ्यांचा मित्र होता, कोणाचा भाऊ होता, कोणाला वडिलांसारखा होता. कार्यकर्त्यांना तर अक्षरशः कार्यकर्ते हमीद आणि मुक्ताला सांगतायत की तुमचे नाही वडील गेले, आमचे पण वडील गेले. इतकं मोठं गुडविल कोणत्या कार्यकर्त्याला आज मिळालंय? आम्ही खूप काही कमवलंय. आपण सगळ्यांनीच पुरोगामी चळवळींनी खूप मोठं नुकसान झाले.